नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपला शेकडेवारीचा भाग शेवटचा. ठीक आहे, आपण बघा मागच्या 4-5 जवळपास 6 लेक्चरमध्ये 4-5 म्हणण्यापेक्षा आपण 6 लेक्चरमध्ये राणे सरांच्या पुस्तकातील क्वेश्चन आपण कव्हर केले. आज काय करू, आपण राहिलेले जेवढेही प्रश्न आहे ते सगळे आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण करू. ठीक आहे, आपण काय करूया, याच्यामध्ये जेवढेही प्रश्न आपले झाले ठीक आहे आणि सेम टाईपचे जे प्रश्न आहेत ते आपण सोडून जे नवीन कन्सेप्टवाले प्रश्न आहे किंवा ज्याच्यामध्ये नवीन कन्सेप्ट आहे ते प्रश्न आपण या बॅचमध्ये या व्हिडिओमध्ये पूर्ण करू. ठीक आहे, बघा तर एक महत्त्वाची सूचना आहे तुमच्यासाठी. ज्या लोकांना बेसिक ते ॲडव्हान्स मॅथ जर करायचं असेल तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या ॲपची म्हणजे माझ्या स्वतःच्या ॲपची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करतो. पेड बॅच असणार आहे. त्या बॅचमध्ये तुम्हाला बेसिक ते ॲडव्हान्स सगळे गणित, मग तुम्ही एक्झाम कोणती द्या, MPSC द्या, UPSC द्या, तलाठी द्या किंवा पोलीस भरती द्या किंवा जे काही एक्झाम देत असेल ते सगळे आपण त्या बॅचमध्ये क्वेश्चन घेतलेले आहे. ठीक आहे, मी ती बॅचच अशी तयार केलेली आहे की एका बॅचमध्ये तुमचे सगळे क्वेश्चन कवर झाले पाहिजे. ज्यांना बॅच जॉईन करायची आहे तर मी पुन्हा सांगतो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या ॲपची लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. सोबत तुम्ही काय करत चला की जे माझं टेलिग्रामचं जो चॅनल आहे तो पण तुम्ही जॉईन करून घ्या. त्याच्यामध्ये मी अपडेट क्वेश्चन किंवा महत्त्वाचं टाकत असतो, तुम्हाला ते उपयोगी पडेल. ठीक आहे, चला तर आपण क्वेश्चनकडे येऊया. ठीक आहे, ज्यांना काही प्रॉब्लेम असेल आणि पुन्हा सांगेल मी की त्या बॅचला मी सगळे क्वेश्चन कवर केले. ठीक आहे, इथं आपण तर ऑलरेडी घेतच आहे राणे सरांचे सिरीज किंवा राणे सरांचे जेवढेही प्रश्न आहे ते सगळे आपण इथं कवर करत आहे. पण ज्यांना समजा याच्या व्यतिरिक्त किंवा ॲडव्हान्स आज जसे प्रश्न विचारतात त्या टाईपचे जर प्रश्न लागत असेल तर तुम्हाला पेड बॅच जॉईन करावी लागेल. ठीक आहे, चला तर आपण चालू करूया. ठीक आहे, की आजच्या क्वेश्चनमध्ये किंवा आजच्या आपण व्हिडिओमध्ये काय चालू करणार आहे, जे राहिलेले क्वेश्चन आहेत ते आपण आज घेण्याचं काय करू, प्रयत्न करू आणि या व्हिडिओमध्ये सगळे क्वेश्चन आपण कंप्लीट करून टाकू. बघा मी काय करतो या व्हिडिओमध्ये की जे राहिलेले जे समजा सेम टाईपचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण काय करू, 1-1, 2-2 घेऊ आणि नेक्स्ट जे समजा क्वेश्चन आपल्याला घ्यायचे आज नवीन कन्सेप्ट ते आपण आज कव्हर करण्याचं काय करू, प्रयत्न करू. चला तर आपण प्रश्नाकडे येऊया आणि प्रश्न सांगतोय का सोबत तुम्ही नोट्स बनवत चला. मी वारंवार म्हणत असतो आणि कॅल्क्युलेशन सोबत करत चला. ठीक आहे, बघा प्रश्न सांगतोय का, पेज क्रमांक 183 वरचा प्रश्न आहे. तो सांगतोय का आपल्याला 183 पेज नंबरवरचा प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे तो एक घेतो आहे, एक तुमच्यासाठी सोडतो आहे. ठीक आहे, एक नाही 2 तुमच्यासाठी सोडेल. आता बघा काय सांगतो प्रश्न की 2 विषयाच्या एका चाचणीत 75% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. ठीक आहे, 75% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. मी तर पुन्हा लिहितो, इंग्रजीत उत्तीर्ण होणारे म्हणजे पास होणारे किती आहे. ठीक आहे, ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर काही इंग्रजीत 75% पास झाले. ठीक आहे, म्हणजे हे पास तर फेल किती असणार आहे, साहजिक आहे 25%. ठीक आहे, पुढचा आहे गणितामध्ये पास होणारे 70% आहे. गणितात पास होणारे किती आहे, 70% आहे म्हटलं त्यांनी, म्हणजे 30% काय असणार आहे, नापास असणार आहे. आणि दोन्ही विषयात अनुत्तीर्ण म्हणजे नापास झालेले 15% आहे. दोन्ही विषयात म्हणजेच काय, या विषयात इंग्रजीत आणि गणितात. ठीक आहे, म्हणजे या विषयातही काही नापास आहे, याही असे मिळून किती आहे 15% हे ते नापास झालेले आहे. तर मला विचारलं दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणजेच काय पास झाले प्रश्नामध्ये म्हटले. बघा आपण प्रश्नाला मांडून घेतलं की इंग्रजीत 75% पास झाले याचा अर्थ 25% नापास झाले. गणितात 70% पास झाले म्हणजे 30% काय झाले, पास झाले. आणि दोन्ही विषयात नापास होणाऱ्याची टक्केवारी किती दिली त्यांनी, 15% दिली. काहीच नाही करायचं. बघा इथं दोन्ही विषयात नापास होणाऱ्याची टोटल करा किती, हे 55%. पण या 55मधले 15% असे विद्यार्थी जे दोन्ही विषयात नापास झाले ते याच्यातून मला काय करावं लागेल, वजा करावं लागेल, म्हणजे फेल निघून जाईल. मग 55मधून 15 गेल्यावर राहिले किती, 40% हे फेल आहे. याचा अर्थ 60% काय आहे, पास आहे. हे तुमचे फेल आणि हे तुमचे पास. झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. अप्रोच वेगवेगळं आहे, आपण डायग्रामने त्याला सॉल्व्ह करू शकतो. ते आपल्यावर आहे की आपण त्या प्रश्नाला कसं टॅकल करतो किंवा कसं सोडवतो. ठीक आहे, हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर 60% विद्यार्थी पास आहे तर 40% विद्यार्थी काय आहे, नापास आहे. पुढचा प्रश्न काय सांगतोय बघा, पुढचं त्याच्यामध्ये काय दिले त्यांनी, संख्या दिल्या. ठीक आहे ना, इथं फक्त काय म्हटलं, टक्केवारीमध्ये काढा म्हटलं. पुढच्या प्रश्नामध्ये काय दिले त्यांनी, एक प्रश्न घेतोय, एक प्रश्न तुमच्यासाठी सोडतोय. या 183 पेजवरचे जेवढेही प्रश्न आहेत ते ऑलरेडी आपले झालेले आहे. एक रिव्हिजन म्हणून करून देतो कारण की आपल्याला नेक्स्ट टाईपचे प्रश्न या व्हिडिओमध्ये घ्यायचे आहे. ठीक आहे, हे तुम्हाला प्रश्न समजला असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया. हे लिहून घ्यायचं. ठीक आहे, नोट्स व्यवस्थित बनवून घेत चला. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन काय सांगतो तिकडे येऊ आपण. स्क्रीनवर प्रश्न बघा, दिसत नसेल, कधी कधी स्क्रीनला दिसत नसेल किंवा
तुम्हाला व्यवस्थित ते कळत नसेल तर पुस्तक सोबत ठेवत चला, मी वारंवार तुम्हाला म्हणत असतो. पुढचा प्रश्न काय सांगतो ते घेऊया. पुढचा प्रश्न असा सांगतोय, जसं म्हटलंय तसं आपण लिहून घ्यायचं. प्रश्नामध्ये काय म्हटलं, त्यांनी 2 विषयाच्या परीक्षेत 70% इंग्रजीत आणि 65% गणितात उत्तीर्ण झाले. जसं म्हटलं तसं लिहून घ्यायचं की 70% जे विद्यार्थी आहेत ते इंग्रजीत पास झाले, म्हणजे हे पास, आणि इथं काय असणार फेल, म्हणजे 70% पास, याचा अर्थ 30% काय असणार नापास असणार. गणितात नापास होणारे किती, गणितात पास होणारे किती म्हटलं 65% जर पास असेल तर 35% काय असणार नापास असणार. दोन्ही विषयात नापास असणारे विद्यार्थी दिलेले आहे किती आहे 25% आहे. दोन्ही विषयात नापास असणारे किती आहे 25% आहे. जर 70% विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले म्हटलं, ठीक आहे, टक्क्यामध्ये बघा 3000 विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले, तर एकूण किती विद्यार्थी त्या परीक्षेला बसले होते हे मला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. बघा हे जे 25% आहे हे दोन्ही विषयात काय नापास झालेले आहे. इथं बघा म्हणजे 25%मध्ये इकडचे 10-15 असू शकते, इकडचे 10-15 किंवा इकडचे 20, इकडचे 5 काही असू शकते जे आपल्याला माहीत नाही. मग आपण फेलवाल्याला पकडलं, म्हणजे आपण फेलची बेरीज केली, यांच्या बेरीज केल्यानंतर किती आली ही 65, ही 65% आहे. पण याच्यामध्ये 25% असे विद्यार्थी आहेत दोन्ही विषयात काय आहे नापास आहे. ठीक आहे, मग 65मधून 25 गेल्यावर किती 40% हे नापास आहे. याचा अर्थ 60% काय असणार आहे पास असणार आहे, कारण की ही बेरीज किती आली पाहिजे आपली नेहमी 100. ठीक आहे, आणि पास असणाऱ्याची संख्या किती दिली प्रश्नामध्ये, त्यांनी 3000 दिली. मग आपण 60%ला फ्रॅक्शनमध्ये काय लिहू शकतो, तर 60%ला फ्रॅक्शनमध्ये आपण लिहिताना काय लिहितो 3/5, आणि 3 बघा 5 पैकी 3 5 आहे, आणि 3ची किंमत 3000 आहे, तर 5ची किंमत किती 5000. तर माझ्या प्रश्नाचं उत्तर झालं किती 5000. तुम्ही असे सोडू शकता, किंवा 60%ची किंमत 3000 घेऊन सोडू शकता. तर 100%ची किंमत किती, एकूण विद्यार्थी म्हटलं एकूण विद्यार्थीचा अर्थ होतो का 100%. ठीक आहे, झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. अप्रोच कसं आहे किंवा आपण कसं सोडवतो ते आपल्यावर आहे. ठीक आहे, मी एक अप्रोच सांगितला, तुम्ही 60%ची किंमत म्हणजे बघा 40% नापास आहे, याचा अर्थ 60% पास आहे, आणि 60%ची किंमत दिली किती त्यांनी 3000, तर 60%ची किंमत 3000, तर 100%ची किंमत किती, त्याहीनुसार आपण त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ते आपल्यावर आहे की आपण कसं सोडवतो. ठीक आहे, गणित आहे, गणितामध्ये आपण वेगवेगळ्या अप्रोचनं एकाच प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय सांगतो तिकडे येतो मी. काही क्लिअर झाला असेल बघा. क्वेश्चन क्रमांक 12 हे सोडून देतो मी तुम्हाला, तुमच्यासाठी सोडून देतो, ते तुम्ही घरी प्रयत्न करा. सेम टाईपचं आहे. 13 आणि 14 पैकी कोणताही एक घेऊ शकतो मी. ठीक आहे, एक घेते, बाकीचं तुम्ही सोडवा. म्हणजे मला काय करायचं या व्हिडिओमध्ये जे सेम टाईपचे आहे, म्हणजे आपण मागच्या भागामध्ये म्हणजे भाग 6मध्ये आपण या टाईपचे क्वेश्चन ऑलरेडी घेतलेले आहे. ठीक आहे, जे नवीन आहे ते मी तुम्हाला सोडून देतो, जे जुने आहे ते तुम्ही सोडवण्याचा काय करा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न काय सांगतो स्क्रीनवर व्यवस्थित बघत चला. जो दिला आहे तो लिहून घ्या की पेज 13 क्रमांकाचा प्रश्न आहे. ठीक आहे, काय म्हटले त्यांनी, घोणसरी हायस्कूलची बुधवारची विद्यार्थी उपस्थिती 93.75 होती. ठीक आहे, 93 किती होती 75, म्हणजे त्या शाळेत एकूण विद्यार्थी असणार किती 100% मानायचे. त्याच्यातले प्रेझेंट आणि काय ॲब्सेंट म्हणजे पास किती आहे, पास म्हणते प्रेझेंट किती आहे आणि ॲब्सेंट किती आहे ते. ठीक आहे, मग प्रेझेंट असणाऱ्याची संख्या किती दिली त्यांनी 93.75%. याचा अर्थ बाकीचे काय असणार आहे ॲब्सेंट असणार आहे. मग 100 पैकी 93.75 ॲब्सेंट आहे, प्रेझेंट आहे. मग ॲब्सेंट किती 100मधून 93 गेले किती 7, आणि 7मधून 0.75 गेले तर 6.25, तर 6.25% विद्यार्थी हे काय असणार आहे ॲब्सेंट असणार आहे. ठीक आहे, मग जसं म्हटलं तसं लिहा. जर त्या दिवशी 15% विद्यार्थी गैरहजर होते तर त्या दिवशी किती विद्यार्थी उपस्थित होते हे मला प्रश्नामध्ये विचारलं. उपस्थित किती होते म्हटलं, मला एकूण विचारलं असतं ते जमलं असतं. ठीक आहे, मग 15% विद्यार्थी काय होते गैरहजर होते, आणि टक्क्यामध्ये गैरहजर किती आहे 6.25, आणि 6.25ला आपण अपूर्णांकात काय लिहितो तर 1/16 किती 16, हे आपल्याला जमलं पाहिजे. 6.25ला आपण 1/16 किती लिहितो 16. एक बघा 12.5%ला मी 1/8 लिहितो, तर 6.25%ला मी 1/16. बघा 16 पैकी एक ॲब्सेंट आहे, मग 1ची किंमत किती 15, 16ची किंमत किती 240. ठीक आहे, 16ची किंमत 240. एकूण विद्यार्थी आहे किती 240, त्याच्यापैकी ॲब्सेंट होते किती 15, तर 15 वजा करा तर येणार किती 225. तर 225 विद्यार्थी त्या दिवशी शाळेत काय होते प्रेझेंट होते, म्हणजेच काय हजर होते. याही प्रकारे काढू शकता. किंवा
6.25% किंमत 15 तर 93.75% किंमत किती, त्याप्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतो. अप्रोच क्लिअर पाहिजे, मी काय म्हणतोय नेहमी अप्रोच आणि बेसिक कन्सेप्ट. ठीक आहे, बेसिक जर क्लिअर असेल तर आपण हे सहज सोडू शकतो. मी पुन्हा म्हणेल तुम्हाला, जर बेसिक ते ॲडव्हान्स शिकायचं असेल तर तुम्हाला पेड बॅच माझी जॉईन करावी लागेल. ठीक आहे, ते तुमचं वैयक्तिक आहे, फक्त माझं काम आहे किंवा तुम्हाला सांगणं माझं काम आहे. ठीक आहे, तुम्हाला समजा या टाईपचे कॅल्क्युलेशन किंवा या टाईपचे प्रश्न अजून आपण किती फास्ट सोडू शकतो याच्यासाठी तुम्हाला माझी पेड बॅच जॉईन करावी लागेल. झालं या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, जेवढं इथं माझं देणं होईल तेवढं मी देण्याचं काय करत आहे, प्रयत्न करत आहे. आपलं ॲन्सर किती आहे, एकूण विद्यार्थी जर म्हटलं असतं तर एकूण विद्यार्थी 240. मला काय विचारलं त्यांनी की प्रेझेंट विद्यार्थी किती आहे, तर प्रेझेंट विद्यार्थी किती आहे म्हणजे हजर किती आहे, तर 93.75. ठीक आहे, तर आपण काढलं इथं एकूण विद्यार्थी, त्याच्यातले गैरहजर किती आहे, 15 आहे. 240मधून 15 गेल्यावर 225 हे हजर विद्यार्थी असणार आहे. झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. किती वेळ लागतो आहे, ठीक आहे, दिमागामध्ये आपण या क्वेश्चनचा आन्सर काढू शकतो, ते आपल्या कॅल्क्युलेशनवर आहे. ठीक आहे, बघा पुढचा क्वेश्चन काय सांगतो तिकडे येऊया. बघा 14 नंबरचा तुम्ही सोडवा. ठीक आहे, 15 नंबरचा ऑलरेडी आपला झाला. ठीक आहे, तरी वाटलं तर मी 1-2 प्रश्न याच्यातले घेतो आहे आणि नेक्स्ट टाईपच्या प्रश्नाकडे येतो आहे. ठीक आहे, हे झालेले आहे प्रश्न. ठीक आहे, ऑलरेडी मी मागच्या लेक्चरमध्ये जसं 15 पासून तर 21 क्रमांकापर्यंत जेवढे प्रश्न आहे या टाईपचे आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. तरी एक रिव्हिजन म्हणून 1-2 प्रश्न मी घेऊन घेतो. बघा, एका वस्तूची किंमत 25% घट झाल्याने त्याचा खप 25% वाढला. म्हणजे एका वस्तूची किंमत 25% काय झाली, घट झाली, त्याच्यामुळे त्याच्या खपात 25% काय झाली, वाढ झाली. तर या व्यवहारात तर उत्पन्नात शेकडा किती फरक पडेल हे त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, पहिला सोडवण्याची वेगवेगळ्या पद्धती आहे. ठीक आहे, बघा इथं वाढ आणि घट समान असेल तर आपण पहिल्या मेथडनं असं जाऊ शकतो की आरचा वर्ग भागिला काय 100. आणि जेव्हा घट आणि वाढ समान असेल त्यावेळेस काय होत असते, नेहमी तोटा होत असतो, म्हणजे घट होत असते असं आपण सांगतो. ठीक आहे, पण प्रत्येक वेळेस इथं हे जे दिलेले दर आहे किंवा हे जे वाढ घट आहे ते समान असेल का, नाही, ते नसणार. ठीक आहे, त्यासाठी आपण दुसरी मेथड सांगितली, तुम्ही इथूनही सोडू शकता. तर 25चा वर्ग म्हणजेच काय 625 भागिला काय 100, तर 6.25% काय असणार आहे, घट असणार आहे. ठीक आहे, कन्फर्म. आता हे आपल्याला कसं समजलं. ठीक आहे, आपलं सूत्र असं सांगतो किंवा नोट अशी सांगते आपल्याला पुस्तकात दिलेलं असं आहे. ठीक आहे, पण याला आपल्याला कसं कळणार आहे की हे वाढ आहे की घट आहे, त्यासाठी आपण दुसरा आपण सांगितलं, दुसऱ्या प्रकारे आपण कसं म्हटलं आहे. ठीक आहे, तर आपल्याला माहीत असेल किंवा तुम्हाला फॉर्म्युला माहीत असेल, A गुणिला काय B भागिला काय 100. ठीक आहे, याच्यात उत्तर जर मायनस येत असेल तर घट आणि उत्तर जर प्लस असेल तर वाढ. ठीक आहे, मग ही तुमची घट, याला मायनस माना, आणि हे वाढ तर हे प्लस. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, वाढ असेल तर प्लस, घट असेल तर काय मायनस. चला इथं किंमत ठेवा, हे घट आहे तर मायनस, इथं उत्तर मायनस, बीची किंमत +20. ठीक आहे, इथं काय येणार आहे प्लसमध्ये. ठीक आहे, प्लसमध्ये -20 गुणिला काय +20 भागिला काय 100. कॅल्क्युलेशन करा, +20 +25 -25 0. आता इथं बघा 25 × 25 25 × 100, 25 भागिला 4 जर करतो म्हटलं तर काय ते -6.25. ते उत्तर येणार काय -6.25. -6.25 म्हणजेच काय तुमचं घट आहे. इथं उत्तर आपला मायनस आलं, इथं आपल्याला समजत नाही. ठीक आहे, हे वारंवार म्हणतोय मी, जेव्हा इथं आपल्याला सारखे पर्सेंटेज म्हणजे वाढ सारखी देईल याची काय गॅरंटी आहे, घट वाढ. इथं 10 देऊ शकते, इथं 15 देऊ शकते, त्यावेळेस आपण या फॉर्म्युल्यानं त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ठीक आहे, हे ऑलरेडी आपण मागच्या पण लेक्चरमध्ये घेतलेलं आहे, तुम्हाला समजला असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय सांगतोय, एक प्रश्न घेतोय, नंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. ठीक आहे, एक या टाईपचा अजून घेऊन घेतो. हे समजलं असेल तुम्हाला, स्क्रीनवर प्रश्न बघा किंवा पुस्तक तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आपण प्रॅक्टिस करतोय तर आपल्याकडं पुस्तक असणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येतोय मी. पुढचा प्रश्न असं सांगतोय की एका वस्तूची किंमत 20% वाढल्याने, ठीक आहे ना, एका वस्तूची किंमत किती टक्क्याने वाढली म्हटलं, 20% वाढल्याने. ठीक आहे, एका वस्तूची किंमत 20% वाढल्याने तिचा खप 25% काय झाला, कमी झाला, तर उत्पन्नात काय फरक पडेल, शेकडा किती फरक पडेल हे त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, जे म्हटलं आहे ते आपण घेऊ. बघा इथं वाढ आणि घट समान आहे का, नाही आहे, तर आपल्याला काय घ्यावं लागेल, AB वाला फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. वाढ आहे तर प्लस, ठीक आहे, आणि घट असेल तर काय मायनस. चला फॉर्म्युल्यामध्ये ठेवा, तर आपल्याला माहीत आहे A + B, तर हे प्लस किती 20, मायनस किती 25, प्लस इथं घ्या. ठीक आहे, जे
20 गुणिला काय 25, पण ते 25 कसा मायनस भागिला काय 100, हे ए बीवाला फॉर्म्युला आहे. इथं राहिलं का -5, 25 एक 25, 25 100, 4 1 4, 4 25 -5. ठीक आहे, तर हे प्लस आणि हे मायनस किती 5, मायनस हा बाहेर काढला तर मायनस हा मायनस होतो, -5 -10. ठीक आहे, तर उत्तर किती येणार -10. मायनसमध्ये आन्सर आलं म्हणजेच काय तुमची घट आहे. ठीक आहे, झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. आपण कितीही प्रकारे याला सोडवू शकतो, ते तुमच्यावर आहे की तुम्हाला सोडवायचं कसं आहे. ठीक आहे, वेगवेगळे अप्रोच आहेत, त्याच्यातला एक अप्रोच मी सांगितलं, तुम्ही 100 किंमत मानून पण सॉल्व करू शकता, ते तुमच्यावर आहे. ठीक आहे, चला हे झालं आहे किती मायनस उत्तर आलं म्हणून काय 10% काय असणार आहे घट असणार आहे. पुढचा प्रश्न काय सांगतो तिकडे येऊया. एक घेतो या टाईपचा. ठीक आहे, या टाईपचा म्हणजे थोडा वेगळा आहे, एक अप्रोच सांगून देतो आहे, बाकी तुम्ही सोडवा. ठीक आहे, 18व्या नंबरचा प्रश्न काय सांगतो आहे, 18 म्हणा 19 म्हणा 20 म्हणा, त्यापैकी कोणताही एक मी घेऊन देतो आहे. ठीक आहे, बाकीचे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा, एका वस्तूच्या छापील किंमतवर 30% सूट दिलेल्या त्या वस्तूच्या किमतीवर पुन्हा 15% सूट दिली जाते, तर एकूण शेकडा किती सूट दिली. बघा, याला वेगवेगळ्या प्रश्न तुम्ही सोडू शकता. ठीक आहे, म्हणजे पहिले त्या वस्तूची किंमत 100 होती, त्याच्यावर 30% काय दिली सूट दिली. ठीक आहे, 30% सूट दिली. मग 100चे 30% किती होतात 30, म्हणजे ती वस्तू विकली कितीला 70ला, पुन्हा त्याच्यावर सूट दिली, किती टक्के सूट दिली 15% सूट दिली. मग 70चे 15% किती 10.5, म्हणजे 70मधून 10.5 गेले तर राहिले किती 59 किती 5. ती वस्तू होते कितीला 100ला, विकल्या किती गेलीला 59.5, तर किती नफा किंवा तोटा झाला असेल, तर इथून आपण 100मधून 59 काढा. ठीक आहे ना, तर तो आपलं उत्तर मिळून जाते. तर किती 40.5% काय दिली असेल सूट दिली असेल. तुम्ही याही प्रकारे त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकता, किंवा ए बी मानून पण सॉल्व केलं तरी उत्तर तेवढे देणार आहे. ठीक आहे, ते तुमच्यावर आहे की तुम्ही कसं सॉल्व करता. ठीक आहे, 30 -30 -15 -45, 30 गुणिला 15 भागिला 100, उत्तर काढा तुमचं 10 40 पॉईंट किती येते 5च येते. ठीक आहे, आणि तिथं उत्तर तुमचा येते मायनसमध्ये, याचा अर्थ किती सूट दिली 40 पॉईंट किती 5. प्रश्नाचं उत्तर आहे. आपण कोणत्याही अप्रोचनं त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो, ते तुमच्यावर आहे की तुम्हाला कसं जायचं आहे. ठीक आहे, मी एक अप्रोच सांगितला की आता प्रत्येक अप्रोच इथं सांगणं पॉसिबल नाही, कारण की आपल्याला सगळे क्वेश्चन काय करायचे आहेत कव्हर करायचे आहे. ठीक आहे, समजला असेल तुम्हाला प्रश्न, व्यवस्थित बघत चला. आणि प्रॅक्टिस सगळ्यात महत्त्वाची आहे, की प्रॅक्टिस आपण किती करतोय ते आपल्यावर. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न काय सांगतो तिकडे येऊया. व्यवस्थित बघत चला की क्वेश्चन सांगतोय का. ठीक आहे, आता राहिलेले प्रश्न जे आहे या टाईपचे ते तुम्ही सोडवा. ठीक आहे, मी आता नेक्स्ट टाईपच्या प्रश्नाकडे येतोय, म्हणजे पेज क्रमांक 184वर येतोय, की पेज क्रमांक 184 आपला सांगतोय का तिकडे जाऊया आपण. ठीक आहे, लोकसंख्येवर आधारित प्रश्न आहे, त्याच्यानंतर ठीक आहे निवडणुकीवर प्रश्न आहे, आणि काही त्रिज्या वगैरे किंवा बाजू वाढवली याचे काही प्रश्न आहे. आपण एक एक घेऊ. ठीक आहे, चला एक एक प्रश्न घेऊया. बघा काय म्हटलं, एका नगराची लोकसंख्या 12,000 आहे. ठीक आहे, एका नगराची लोकसंख्या किती आहे 12,000. आपण लिहून घेऊ की एका नगराची लोकसंख्या किती आहे 12,000 आहे. जसं म्हटलं तसं म्हटलं, ती दरवर्षी ठीक आहे 10% वाढते, दरवर्षी 10% वाढते, तर 3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असणार आहे हे मला प्रश्नामध्ये विचारलं. ठीक आहे, म्हणजे एका नगरची किंवा एका गावची लोकसंख्या सध्या किती आहे 12,000 आहे. ठीक आहे, दरवर्षी 10% वाढते, तर 3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असणार आहे. तुम्ही बेसिक पण जाऊ शकता, 12,000चे 10% काढायचे. ठीक आहे, मग त्याचे 10% काढायचे, त्याचे 10%, तसे आपण उत्तर काढू शकतो. ठीक आहे, मी आता फक्त आन्सर अप्रोच सांगतो की आपल्याला अप्रोच कसा पाहिजे. बघा 10%ला आपण फ्रॅक्शन, बघा ही लोकसंख्या वाढीवर वाढ आहे. ठीक आहे, मग तुम्ही बेसिकनं तुम्ही असे करू शकता की 12,000चे किती टक्के 10%. ठीक आहे, उत्तर काढा, हे याच्यात मिळवा, मग उत्तर काढा, हे मिळवा, या प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे, एक्झाम अप्रोच काय पाहिजे याला सोडवण्याचा. ठीक आहे, ते मी तुम्हाला सांगण्याचा इथं प्रयत्न करतोय. बघा 10%ला आपण अपूर्णांकात काय लिहित असतो, 10%ला अपूर्णांकात आपण काय लिहितो 1/10 लिहितो. ठीक आहे, मग सिम्पली इथं 10%ला आपण अपूर्णांकात लिहिताना काय लिहितो 1/10. ठीक आहे, मग 1/10 म्हणजे 10वर आता बघा 10, तर 10चं एका वर्षात किती होते 11. ठीक आहे, बघा किती वर्षानंतर म्हटलं 3 वर्षानंतर, तर इथं सरळ काय करायचं 3 वर्ष दिलेला आहे टाईम, तर याचा घन करायचं. 10चा घन किती 1000, तर 11चा घन किती 1331. ठीक आहे, हे वाढीवर वाढ आहे. ठीक आहे, म्हणून आपण काय करतो घन करतो, लक्षात ठेवा. ठीक आहे ना, हे या टाईप हे ऑलरेडी हा भाग जो आहे हा चक्रवाढव्याचा, हे आपण डिटेलमध्ये तिथं बघू. ठीक आहे, आता इथं बघा 10 आपण 10%ला अपूर्णांकात लिहिताना 1/10 लिहिलं. 10 एका वर्षात किती होते 11, तर 3 वर्षात म्हटलं तर 3 वर्षात काय होणार आहे
याचा घन करायचं, 10चा घन 1000 आणि 11चा घन किती 1331. मी इथं अर्धवट तुम्हाला सांगत आहे, फक्त प्रश्न समजून घ्या. आपण चक्रवाढ जेव्हाही चालू करू तेव्हा हे कसं येते ते आपण डिटेलमध्ये तिथं बघू. ठीक आहे. मग इथं बघा आजची लोकसंख्या आहे किती, म्हणजे हे आजची लोकसंख्या आहे आणि हे नंतरची आहे. मग आजची लोकसंख्या गुणोत्तरात आली किती 1000, इथं किती आहे 12000. इथून घ्या 1000ची किंमत किती दिली त्यांनी 12000, तर 1ची किंमत काढून घ्या, 1ची किंमत 12, तर 1ची किंमत 12, तर 1331ची किंमत किती, तर गुणिला 12 करा, तर 12 1 12, हातचाला 1, 12 36, 36 आणि 1 37, हातचाला 3, 12 36 आणि 3 39, हातचाला 3, 12 1 12, 12 आणि 3 किती 15, तर 3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या असणार किती 15972. कॅल्क्युलेशन आले पाहिजे. मी वारंवार म्हणत असतो की कॅल्क्युलेशन जेवढे फास्ट असणार तेवढं फास्ट तुमचं क्वेश्चनचा आन्सर निघेल. ठीक आहे. अप्रोच क्लिअर पाहिजे भाऊ. आपले अप्रोच जर क्लिअर असेल तर आपण एक्झाम क्रॅक करू शकतो, नाही आता एक्झाम आपली क्रॅक होत नाही. ठीक आहे. हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. काय केले, 3 वर्ष आहे म्हणून घन केलं, 2 वर्ष असेल तर वर्ग करायचं, म्हणजे ती लोकसंख्या वाढते कशी त्यानुसार आपण ते करायचं. ठीक आहे. पुढचा एक प्रश्न घेतो, या टाईपचा अन्सॉल्व हे तुम्हाला समजला असेल. ठीक आहे. पुढच्या प्रश्नामध्ये अजून क्लिअर होऊन जाते, हे समजून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय सांगतो तिकडे येऊया की नेमका पुढचा प्रश्न आपल्याला सांगत काय असतो. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे येतोय बघा. पुढचा प्रश्न अनसॉल्व घेतो. एका गावची लोकसंख्या 5000 आहे, ती दरवर्षी, ठीक आहे, काय म्हटलं, एका गावची लोकसंख्या 5000 आहे, ती दरवर्षी 10% वाढते, तर 2 वर्षांनी त्या गावची लोकसंख्या किती होईल हे मला प्रश्नामध्ये म्हटलं. की एका गावची लोकसंख्या दिली किती 5000, ते रेट दर दिलं किती टक्क्यांनी वाढते, म्हटलं 10% वाढते, तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती हे मला प्रश्नामध्ये विचारलं. सिंपल आहे. 10%ला मी अपूर्णांकात काय लिहितो, 1 किती 10, हे आपल्याला जमत असेल फ्रॅक्शन, तर आपण याचं उत्तर सहज काढू शकतो. मग 10%ची किंमत किती 1/10, तर 10वर 1 वाढ. ठीक आहे. 10वर 1 वाढ म्हणजे किती 11. ठीक आहे. मग 2 वर्ष आहे म्हणून काय करावं लागेल, वर्ग. मग 10चा वर्ग 100 आणि 11चा वर्ग किती 121. मग 100ची किंमत 5000 दिली मला, तर 100ची किंमत किती दिली त्यांनी 5000. मग 100ची किंमत 5000, तर 1ची किंमत किती 50, तर 121ची किंमत किती, तिथून कॅल्क्युलेशन करा. हा 0 आहे, 5 1 5, 5 2 10, हातचाला 1, 5 1 5, 5 आणि 1 किती 6, तर 6000 किती 50 आपलं काय आलं, 2 वर्षानंतरची लोकसंख्या आली. ठीक आहे. कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे बघा. 100ची किंमत म्हणजे गुणोत्तरामध्ये लोकसंख्या आहे किती 100 आणि संख्येमध्ये किती आहे 5000, तर 100ची किंमत 5000, तर 1ची किंमत किती 50, तर 121ची किंमत किती, ते 6050. झालं आपलं कॅल्क्युलेशन. आपल्याला किती वेळ लागते, अंडरस्टँडिंग पाहिजे. ठीक आहे. अंडरस्टँडिंग जर असेल म्हणजे आपल्याला समजत असेल, मी वारंवार म्हणतो रट्टा मारण्यापेक्षा समजदार व्हा, म्हणजे समजून घ्या की प्रश्न सांगतोय का, त्यानुसार प्रयत्न करा. आपण कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सहज आणि सोप्या प्रकारे काढू शकतो. ठीक आहे. झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. किती वेळ लागते आपल्याला सोडवायला ते तुमच्यावर आहे की तुम्ही किती वेळ घेता त्याला सोडवायला. ठीक आहे. तुमचे कॅल्क्युलेशन किंवा बेसिक कमजोर असेल तर तुम्हाला ते स्ट्रॉंग करावे लागेल. ठीक आहे. ते जर करत नसेल तर आपल्या हातून आपला रिझल्ट 100% जाणार आहे. ठीक आहे. आता रिझल्ट जाऊ द्यायचा आहे की आणायचं आहे ते तुमच्यावर. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय सांगतो तिकडे येतोय मी बघा. सेम घेतोय, त्याच टाईपचा आहे. ठीक आहे. बघा. एका गावची लोकसंख्या, ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला. एका गावची लोकसंख्या म्हटलंय बघा. आता एका गावची लोकसंख्या 2400 आहे. जर गावची लोकसंख्या दर 5 वर्षांनी 5% वाढते, तर 10 वर्षानंतरची त्या गावची लोकसंख्या किती, प्रश्नामध्ये म्हटलं का त्या गावची लोकसंख्या आहे किती 2400. ठीक आहे. त्या गावची लोकसंख्या 2400 आहे. जर गावची लोकसंख्या दर 5 वर्षांनी म्हटलं, आता दर 5 वर्षांनी 5% वाढते, तर 10 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती येणार आहे हे म्हटलंय बघा. लोकसंख्या वाढते कशी, दरवर्षी नाही वाढत आहे, दर 5 वर्षांनी वाढते. याचा अर्थ 10 वर्षात कितीदा वाढणार आहे, 2दा वाढणार. ठीक आहे ना. काय म्हटलंय प्रश्नामध्ये, एका गावची लोकसंख्या 2400 आहे, दर 5 वर्षांनी 5% वाढते, तर 10 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती, याचा अर्थ 10 वर्षात कितीदा वाढणार रे, 5 वर्षात एकदा वाढते, याचा अर्थ 10 वर्षात कितीदा, तर 10/5 म्हणजेच किती 2 वेळा लोकसंख्या वाढणार. ठीक आहे. इकडे आपल्याला बघावं लागेल की दर 5 वर्ष म्हटलं की दरवर्षी म्हटलं, दर 5 वर्षात वाढते, याचा अर्थ 10 वर्षात किती वेळा वाढणार, 2 वेळा आपली लोकसंख्या वाढणार. ठीक आहे. सिंपल आहे. 5%ला फ्रॅक्शनमध्ये लिहा, तर 5%ला फ्रॅक्शनमध्ये काय लिहितो आपण 1/20. हे कसं येते त्यासाठी पहिला व्हिडिओ आपल्याला बघावा लागेल शेकडेवारीचा. ठीक आहे. मग 20%, तर 5% म्हणजेच 1/20, तर 20 एका वर्षात किती 21
किती वेळा वाढ झाली 2 वेळा, तर इथं काय करायचा वर्ग करायचं. मग हे 20चा वर्ग किती 400 आणि 21चा वर्ग किती 441 झालं ना भाऊ. 400ची किंमत आहे किती 24 प्रश्नामध्ये दिली, कारण की आजची लोकसंख्या गुणोत्तरात आली किती 400 आणि 400ची किंमत किती दिली मला 24. तर हे 2 शून्य कटले, 4 1 4 4 6 24, 1ची किंमत 6, तर 441ची किंमत किती, तर 6 1 6 6 चूक 24, 24ची 4 हातचाला 2, 6 चूक 24 आणि 2 26 तर 26 46 झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. 10 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या वाढणार किती होणार 26 किती 46. कधी कधी उलटं देणार, नंतरची लोकसंख्या देणार किंवा आजची देणार आणि पूर्वीची विचारणार असंही असू शकते. ते एक प्रश्न घेऊन घेतो म्हणजे इथं तुमचं लोकसंख्येवरचे प्रश्न काय होऊन जाईल, क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, तसाच प्रश्न दिलेला आहे ते घेऊ आपण. बाकीचे तुम्ही सोडवण्याचा घरी प्रयत्न करत चला. बघा तसंच आहे प्रश्न क्रमांक 3. हे तुम्हाला समजलं असेल, व्यवस्थित समजून घेत चला. ही आजची लोकसंख्या होती तर ही कधीची होती, नंतरची. प्रश्नाला व्यवस्थित वाचत चला, प्रश्न काहीच सांगत नाही आपल्याला. ठीक आहे, सिम्पली समजून घ्यायचं आहे की प्रश्न आपल्याला सांगतोय का. ठीक आहे, समजण्यासाठी आपल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न सांगतोय का तिकडे येऊ. एका गावची लोकसंख्या दर 5 वर्षांनी 10% वाढते. ठीक आहे, दर 5 वर्षांनी किती टक्क्यांनी वाढते म्हटलं 10%. ठीक आहे, तर त्यांनी काय म्हटलं, तर गावची आजची लोकसंख्या 6500 आहे आणि रेट दर जो आहे तो 10% आहे, पण तो दर 5 वर्षांनी वाढते. तर 10 वर्षापूर्वीची लोकसंख्या किती होती हे मला प्रश्नामध्ये विचारलं. लोकसंख्या दर 5 वर्षांनी वाढते, दरवर्षी वाढते का नाही. मग 10 वर्षात कितीदा वाढली असेल लोकसंख्या, तर 10 वर्षात लोकसंख्या वाढली कितीदा असेल, तर 5 वर्षात एकदा वाढते. तर 10 भागीला 5 म्हणजेच किती 2 वेळा. तर ती लोकसंख्या वाढली किती असेल 2 वेळा. 10%ला अपूर्णांकात तुम्ही रूपांतर करा, तर 10%ला अपूर्णांकात आपण काय लिहितो 1/10. मी वारंवार लिहित आहे तिथं. तर 10%ला आपण 1/10. ठीक आहे, म्हणजे इथं आजची लोकसंख्या असेल तर इकडे कधीची असणार पूर्वीची. ठीक आहे, आज लोकसंख्या आज 10 असेल तर एका वर्षात किती होणार 11. पण दोन वेळा वाढली लोकसंख्या म्हणजेच काय 10चा वर्ग करावा लागेल मला 100. तर इथं किती 121. ठीक आहे, एवढंच आहे, बाकी काही नाही. बघा लक्षात घ्या, सॉरी वाढलेली लोकसंख्या आहे तर इकडं वाढलेली असणार, तर इथं किती असणार 11, तर इकडे किती 10. ठीक आहे ना, वाढलेली आज असणार, पूर्वी कशी असणार आहे कमी असणार आहे. ठीक आहे, मग आज लोकसंख्या 11 असणार एका वर्षानंतर, तर पूर्वी किती असणार आहे 10. तर 11चा वर्ग 121, तर 10चा वर्ग किती 100. तर 121ची किंमत मला दिली किती 6050. ठीक आहे, 121ची किंमत 6050. तर इथे 121 आहे का 121, 121 50 किती 50. ठीक आहे ना, 121 50 6050 कॅल्क्युलेशन करा, तेवढंच येतं. मग 1ची किंमत 50, तर 100ची किंमत किती, तर 100ची किंमत किती रे 5000. ठीक आहे, हे प्रश्न आहे तुम्ही लिहून घ्या. 121ची किंमत 6050 आहे, तर 10 वर्षापूर्वीची लोकसंख्या किती असणार आहे 100. तर आपण लिहू शकतो 121 बराबर 6050, तर 100 बराबर किती, तर आपलं उत्तर येणार किती 5000. कॅल्क्युलेशन भाग आहे हे समजलं पाहिजे. इथं मग कटणाऱ्याच संख्या येणार आहे 100%. ठीक आहे, चक्रवाढ व्याजमध्ये. ठीक आहे, आधीच विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये कन्फ्युजिंग असते. ठीक आहे, कन्फ्युजिंग नाही, सोपा आहे तो चॅप्टर. ठीक आहे, आपण ते पण घेणार आहे. ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला, काहीच नाही. तर 2 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या असणार किती 5000. झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. किती वेळ लागते तुम्ही विचार करा, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, आपला बेसिक भाग क्लिअर करावा लागेल. ठीक आहे, झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा काय सांगतो तिकडे येऊया. ठीक आहे, जसं प्रश्न आहे तसं घेऊया. आता हे लोकसंख्येवरचं झालं, त्याच्यानंतर आपलं काय दिलं आहे वर्तुळावरचं दिलं आहे, तिकडं जाऊया. ठीक आहे, काही प्रश्न घेतोय मी, काही सोडतोय तुमच्यासाठी. मी वारंवार म्हणतोय तुम्हाला काही प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. बघा, एका वर्तुळाची त्रिज्या 10% वाढवल्यास क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढेल म्हटलं, म्हणजे एका वर्तुळाची त्रिज्या किती टक्क्यांनी वाढवली म्हटलं 10%. मग एका वर्तुळाची त्रिज्या 10%, 10%ला अपूर्णांकात लिहितो का 1/10. म्हणजे 10वर 1 वाढवली, म्हणजे पहिले त्रिज्या होती किती 10, नंतर झाली किती 11. ठीक आहे, वर्तुळाचं क्षेत्रफळ सांगते काय मला पायार वर्ग. वर्तुळाचं क्षेत्रफळ काय सांगते मला पायार वर्ग. दोन्हीकडे पाय कॉमन आहे, म्हणजेच काय फक्त rचा वर्ग. मग 10चा वर्ग किती 100, 11चा वर्ग 121. ठीक आहे, जेव्हा त्रिज्या 10 होती तेव्हा क्षेत्रफळ किती होता 100. जेव्हा 11 झालं तेव्हा क्षेत्रफळ झाला किती 121. म्हणजे 100वर वाढ झाली किती 121 म्हणजे 21. ठीक आहे, मग रेट कितीनं वाढला असेल तर 100वर 21.
ठीक आहे. झाल्यानं उत्तर सोडवायची गरज नाही पडत, तरी मी ते लिहून देतो. 100वर किती वाढली 21, तर शेकडा 100वर किती, विषय संपला. तर किती टक्क्यांनी वाढ, तर क्षेत्रफळ 21% काय झाला असेल, वाढला असेल. झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. बघा दोन्हीकडे आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ पायार वर्ग आणि पायार वर्ग दोन्हीकडचा पाय कॅन्सल, फक्त राहिलं का आर वर्ग. स्मार्ट अप्रोच वापरा. आपण एक्झाम देतोय, आपल्याला या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. ठीक आहे. तुम्ही बेसिकने मानू शकता. समजा त्या वर्तुळाची त्रिज्या तुम्हाला जे मानायचे त्यानुसार पण आन्सर निघणार आहे, पण स्मार्ट अप्रोच बघा ना की आपण किती फास्ट त्याला सोडू शकतो. ठीक आहे. आता प्रश्नामध्ये काय देऊ, एका वर्तुळाची त्रिज्या 20% वाढवल्यास म्हटलं, 40% वाढवल्यास म्हटलं तरी आपण प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. ठीक आहे. फ्रॅक्शनमध्ये कन्वर्शन करा. पूर्वी होती किती, नंतर झाली किती, क्षेत्रफळ लावा, उत्तर काढा. झालं पहिलीचं किती होतं, नंतर किती झालं. आणि नेहमी वाढ ही पहिल्या किमतीवर होत असते. ठीक आहे. दुसऱ्या किमतीवर घ्यायचं नाही. ठीक आहे. हे शेकडेवारीचं एक महत्त्वाचा पॉईंट आहे, जे मी तुम्हाला इथं काय केलं, क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. पुढचा प्रश्न काय सांगतो, एक घेतोय वर्तुळावरचा. बघा त्यांनी म्हटलं की एका वर्तुळाची त्रिज्या शेकडा 15% वाढविल्यास क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढेल म्हटलं. ठीक आहे. सेम आहे. आता 15% दिले. ठीक आहे. 15%ने आणि 15%ला अपूर्णांकात मी लिहितो का 3/20. आपल्याला पटकन दिमागात आलं पाहिजे की 15%ला मी अपूर्णांकात लिहितो का. ठीक आहे. तर 15%ला मी अपूर्णांकात लिहिताना काय लिहितो, 3/20. म्हणजे पहिले त्रिज्या होती किती 20, 20ची झाली किती 23, तर 20चा वर्ग किती रे 423चा वर्ग किती रे 529. कितीनं वाढ झाली 129ने. किती वाढ झाली 100वर झाली. ठीक आहे. तर मग आपल्याला रेट दर काढायचा आहे. सॉरी 400वर किती झाली, 400वर 129 झाली, तर 100वर किती, कॅल्क्युलेशन करा, उत्तर काढा. आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं इथं. ठीक आहे. कॅल्क्युलेशन भाग आहे हे. 100 इथं 4, 4 1 4, 4 3 12, 4 2 8, उरला 1 पॉईंट किती 25, तर 32.25%ने क्षेत्रफळ काय होणार आहे, वाढणार आहे. कॅल्क्युलेशन भाग आहे. मी वारंवार म्हणतोय कॅल्क्युलेशन. ठीक आहे ना. कॅल्क्युलेशन तुमचे पाहिजे म्हणजे पाहिजे. फास्ट करायचे असेल तर घरी प्रॅक्टिस करावी लागते भाऊ, सहज काही मिळत नाही. ठीक आहे ना. काही आपल्याला मिळवायचं असेल तर मेहनत करावी लागेल. ठीक आहे ना. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता, ही गोष्ट आहे इकडे. ठीक आहे ना. मेहनत नाही केली तर आपला रिझल्ट येणार नाही. ठीक आहे ना. मेहनत तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे. कॅल्क्युलेशन भाग आहे. माझं काम काय आहे की इथं फक्त तुम्हाला सोल्युशन देणे. ठीक आहे. प्रॅक्टिस करणं न करणं ते तुमच्यावर. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय सांगतो तिकडे येतोय मी. पुढचा प्रश्न असा म्हणतोय की आता चौरसावर म्हटलं, एका चौरसाची बाजू शेकडा 20% वाढविल्यास क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल म्हटलं. आता हे क्षेत्रफळ म्हटलं काही म्हटलं तरी काही फरक पडत नाही, फक्त प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. 20% वाढविल्यास. ठीक आहे. 20% वाढविल्यास म्हटलं, 20%ला अपूर्णांकात लिहितो का मी 1/5. म्हणजे पहिले बाजू होती किती, नंतर झाली किती 6. चौरसाचं क्षेत्रफळ काय आहे, बाजूचा वर्ग. म्हणजेच काय, बाजूचा वर्ग म्हणजे ही बाजू पहिले 5, 5चा वर्ग 25, नंतर 6चा वर्ग 36. कितीने वाढ झाली, 25चे 36 झाले. वाढ किती झाली 11ने. मग 25वर 11 वाढ, तर 100वर किती झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. 25 1 25, 25 100, तर 11 4 किती 44. तर 44% क्षेत्रफळात काय होणार आहे, वाढ होणार आहे. झालं ना आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. बघा जेव्हा 5 त्रिज्या बाजू होती तेव्हा क्षेत्रफळ किती असणार 25, कारण बाजूचं चौरसाचं क्षेत्रफळ काय असते आपलं, बाजूचा वर्ग. मग 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36. म्हणजे पहिले क्षेत्रफळ होता 25, नंतर झाला किती 36. कितीने वाढ झाली रे, 11ने वाढ झाली. 25चे 36, 11ने वाढ. कितीवर वाढ झाली, कितीवर वाढ झाली 25वर. मग 25वर 11 तर 100वर किती, तर 44%. झालं ना आपल्या प्रश्नाचं उत्तर. दिमाग लावाणं आपल्याला. ठीक आहे ना. दिलं आहे आपल्याला, वापरायचं आहे. एक्झामसाठी आपल्याला ते वापरणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय सांगतोय बघा, याच प्रकारचा आहे. फक्त प्रश्न देताना काय म्हटलं त्यांनी, एका चौरसाची बाजू शेकडा 40ने वाढविल्यास म्हटलं. आता 20 होता, आता काय म्हटलं 40 म्हटलं. अप्रोच तर बदलणार नाही ना, अप्रोच तर तेच असणार आहे आपलं. ठीक आहे. मग 40%ने जर वाढवली म्हटलं आपण, तर 40% घ्या, काय फरक पडते. मग एका वर्तुळाची बाजू 40%ने वाढवली आणि 40%ला मी अपूर्णांकात लिहितो का, तर 40%ला मी अपूर्णांकात लिहितो का, 2/5. म्हणजे पहिली त्रिज्या होती किती, बाजू होती किती 5, 5वर किती वाढ झाली 2. म्हणजे 5वर 2 म्हणजे 7. म्हणजे पहिले 5 होती, नंतर झाली किती 7. ठीक आहे. घट असेल तर मायनस करायचं. ठीक आहे ना. आणि वाढ असेल तर प्लस करायचं. मग बाजूचा वर्ग म्हणजे 5चा वर्ग 25, 7चा वर्ग किती 49. असे चौरसाचं क्षेत्रफळ काय असते, बाजूचा वर्ग. मग 25ची झाली किती 49. कितीनं वाढ रे, 24नं वाढ. कितीवर वाढ रे, 25वर. मग 25वर 24 तर 100वर किती 96. खतम झालं ना आपल्या प्रश्नाचं उत्तर. दिमाग लावावं लागते, आपल्याला प्रश्नाचे उत्तर निघून जातात. नाही समजत तर आपण बघू कितीनं वाढ झाली 24नी. कितीवर वाढ झाली 25वर 24 वाढ,
तर 100वर किती माहीत नाही, कॅल्क्युलेशन करायचं. 25 एक 25, 25 चूक 100, तर 24 चूक किती रे 96. ते किती टक्क्यांनी वाढ? 96%. जर आपण बाजू 40% वाढवली तर क्षेत्रफळ हा 96% वाढतोय. ठीक आहे, हे प्रश्न आपल्याला सांगतोय. ठीक आहे, काय म्हटलंय प्रश्नामध्ये ते बघा आणि प्रश्नाचं उत्तर काढा. ठीक आहे, मी वारंवार म्हणतोय तुम्हाला कॅल्क्युलेशन आणि कन्सेप्ट. ठीक आहे, गणितामध्ये कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहे. त्या क्लिअर असेल तरच आपण प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो, नाही आता आपल्याला प्रश्नाचे उत्तर येणार नाही. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. पुढचं काय प्रश्न सांगतोय तिकडे येतोय मी. ठीक आहे, बाकीचे तुम्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय सांगतो तिकडे येऊया आपण. लोकसंख्या म्हणतो, निवडणुकीवर आधारित प्रश्न आहे, आपण ते पण घेऊन घेऊ. ठीक आहे, म्हणजे आपले सगळे प्रश्न पूर्ण होऊन जातात. राहिलेले प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. मी वारंवार म्हणतोय बघा, एका निवडणुकीत 2 उमेदवारांपैकी ज्याला 40% मते मिळाली तो 25,050 मतांनी हरला, तर त्या जिंकलेल्या उमेदवाराला किती मते मिळाली हे प्रश्नामध्ये विचारले आपल्याला. बघा काय म्हटलंय, मग एकूण मतदान किती असणार? 100%. ठीक आहे, याच्यामध्ये एक व्यक्ती हारणार तर एक काय असणार रे? जिंकणार. बस एवढीच कन्सेप्ट आहे. काय मग हारणाऱ्या उमेदवाराला 40% मते मिळाली, याचा अर्थ जिंकणाऱ्याला किती मिळाली असेल? 60%. 100पैकी 40 जर हारणाऱ्याला तर जिंकणाऱ्याला किती रे? 60%. मग जिंकणारा किती मतांनी हा जिंकला? तर बघा, जिंकणारा आणि हारणाऱ्यामध्ये किती टक्क्याचा फरक आहे? 20%चा. आणि 20%चा फरक आणि मतामध्ये कितीचा फरक आहे? प्रश्नामध्ये दिले मला कितीचा फरक आहे रे? 25,050. मला विचारलं की जिंकणारा किती मतांनी जिंकला. ठीक आहे, मग जिंकणाऱ्याला किती मते मिळाली? 60%. 20%ची किंमत बघा, हे फरक आहे. 25,50 हो, ओके, 25,050 बरोबर आहे. चला मग प्रश्न सांगतोय का बघा, पुन्हा एकदा रिपीट करतो की प्रश्नामध्ये असं म्हटलं की एका निवडणुकीत 2 उमेदवार उभे होते, हारलेल्या उमेदवाराला 40% मते मिळाली. मग 100पैकी 40 जर हारणाऱ्याला मिळाली असेल तर जिंकणाऱ्याला किती मिळाली असेल? 100पैकी 40 जर गेले तर 60% जिंकणाऱ्या. दोघांमध्ये फरक कितीचा आहे? हारणाऱ्या आणि जिंकणाऱ्यामध्ये. ठीक आहे ना, याला 60 याला 40, कितीचा फरक आहे? 20. इथं 20%चा फरक आहे. मतामध्ये किती टक्क्याचा फरक आहे? 25,050चा. मला म्हटलं जिंकणाऱ्या उमेदवाराला किती मते मिळाली, तर जिंकणाऱ्या उमेदवाराला 60% मते मिळाली. ठीक आहे, बघा 20%ची किंमत इतकी आहे, त्याचा 20चे किती झाले? 60. तर 3 पटीनं वाढलं, तर इथं पण किती पटीनं वाढणार? 3 पटीनं झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. कॅल्क्युलेशन महत्त्वाचं आहे. हा 0, 3 15 उरला 1, 3 0 0 1. ठीक आहे, 3 15 उरला किती? 1, 3 2 6 आणि 1 7. तर किती रे? 75,150 मत कोणाला मिळाले असेल? जिंकणाऱ्या उमेदवाराला. संपला भाऊ. ठीक आहे ना, एकूण मते जर मिळाली असती तर 100% आपण काढलं असतं. तुम्ही असंही सोडू शकता, 20%ची किंमत 25,050 तर 60%ची किंमत किती माहीत नाही, तर एक्स क्रॉस करा, उत्तर निघते. ठीक आहे, तुम्ही फ्रॅक्शनमध्येही सॉल्व करू शकता त्याला. ते तुमच्यावर की तुम्ही सॉल्व कसं करता. ठीक आहे, ते मी तुम्हाला अप्रोच सांगत आहे. ठीक आहे, ते घरी प्रयत्न करायचे. मी तुम्हाला इथं फक्त उत्तर सांगत आहे. किती आलं उत्तर तुमचं? 75,150. ठीक आहे, आता पुढच्या प्रश्नाकडे येतोय, एक अजून घेतोय, नंतर आपले सगळे क्वेश्चन इथं कव्हर होऊन जातात. बघा पुढचा प्रश्न आहे, हे समजलं असेल, कॅल्क्युलेशन भाग आहे, व्यवस्थित करत चला कॅल्क्युलेशन. ठीक आहे, बरं पुढचा निवडणुकीवरचाच प्रश्न आहे, व्यवस्थित बघा, प्रॅक्टिस करा. ठीक आहे, समजत नाही तर व्हिडिओ पुन्हा बघा, पण समजून घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय सांगतो, 2 उमेदवार उभे असलेल्या एका निवडणुकीत ज्या उमेदवाराला 30% मते मिळाली, साहजिक आहे 30% मिळालेला हारला असेल तर जिंकणाऱ्याला किती मिळाले असेल? 70%. ठीक आहे, दोघांमध्ये किती टक्क्याचा फरक आहे रे? 40%चा. 40%चा फरक आहे आणि मतामध्ये किती टक्क्याचा आहे? बघा 144 00 म्हणजे 14,400चा. तर म्हटलं की विजयी उमेदवाराला किती मते मिळाली? विजयी उमेदवाराला किती मते मिळाली असेल? 40%ची किंमत 14,400 आहे, तर जिंकणाऱ्या उमेदवाराला किती मते मिळाली? 70%. मग 70%ची किंमत किती माहीत नाही, तर यक्स इथून क्रॉस करा. ठीक आहे, क्रॉस करा, उत्तर निघून जाते. तर यक्स बराबर किती? 70 गुणिला किती? 14,400 भागीला किती रे? 40. कॅल्क्युलेशन करा भाऊ, कॅल्क्युलेशन केलं की उत्तर मिळून जाते. हा 0 0 कटला, 4 1 4, 4 3 12 उरले किती? 2, 4 सक 24, 360. तर एक्स बराबर हे 2 0, 7 सकम 42, हातचाला किती रे? हातचाला 4, 7 3 21 आणि 4 किती? 25. तर 25,200 मते कोणाला मिळाले असेल? जिंकणाऱ्या उमेदवाराला मिळाले असेल. ठीक आहे, इथं आपलं पूर्ण शेकडेवारी झालं. ठीक आहे ना, पुन्हा याला बघा मी 7 भागामध्ये शिकवले. चॅप्टर खूप मोठा होता, सगळे प्रश्न मी कवर करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, जिथं नवीन कन्सेप्ट होती ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, बघा तुमचं काम काय आहे, जर व्हिडिओ जर खरोखर तुम्हाला आवडत असेल
तर 10 मित्रांपर्यंत शेअर करा की ज्यांना खरोखर गरज आहे, ठीक आहे, त्यांच्यापर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. इथं थांबतोय मी, लगेचच आपण नवीन व्हिडिओ घेऊन येऊया. ठीक आहे, तिथपर्यंत थांबतोय. धन्यवाद.